कोणतंही वाटण न वापरता बटाट्याची छान अशी रस्सा भाजी कशी बनवायची हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आहे। हाय हॅलो नमस्कार, मी सुजाता मगरे स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन मिनी व्लॉगमध्ये। कढई ठेवलेली आहे गॅसवरती, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि फोडणीमध्ये ना मी जिरं, मोहरी आणि कढीपत्ता टाकलेला आहे। आता कढीपत्ता छान फ्राय झाल्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट वाटलेली होती ती यामध्ये टाकलेली आहे। आता माझ्याजवळ ना 2 लाल मिरच्या होत्या, त्या चांगल्या अशा मोडून घेतल्या आणि त्या पण मी या फोडणीमध्ये टाकलेल्या आहे, कारण की चव त्यांनी चांगली लागते। त्यामुळे आता हे चांगलं जे काही टाकलेलं आहे साहित्य ते चांगलं असं परतून घ्यायचं, तेलामध्ये भाजून घ्यायचं। त्यानंतर एक टमाटर जे असते ते टमाटर कट करायचं आणि यामध्ये टाकायचं आहे। आता टमाटरच्या तुम्ही ऑब्झर्व करत असाल की यामध्ये बिया मी काढून टाकलेल्या आहेत, कारण जेव्हापासून मला कळालं की टमाटरमध्ये जर बिया असतील ना तर टमाट्याचा जो आंबटपणा असतो ना तो भाजीमध्ये उतरत नाही। त्यामुळे जेव्हापासून मला हे कळालं तेव्हापासून त्याच्या मी बिया साईडला काढत असते आणि जे काही टमाटर आहे ते कट करून मी भाजीमध्ये ॲड करत असते। आता हे टमाटर मॅश होण्यासाठी 2 मिनिटाची वाफ येणं गरजेचं आहे, त्यासाठी मी हे झाकण आहे ते झाकून ठेवलं, म्हणजे एक वाफ तयार झाल्यानंतर टमाटर जे आहेत ते चांगले असे मॅश होतील। साईडला मी गरम पाणी पण ठेवलेलं आहे, कारण की मला गडबडीत भाजी बनवायची होती आणि गरम पाणी जर मी यामध्ये ॲड केलं तर भाजी पटकन शिजेल यासाठीच। आता हे टमाटर छान मॅश करून घ्यायचे चमच्याच्या साहाय्याने आणि त्यानंतर आपलं रेग्युलर जे असते लाल मिरची, हळद, मीठ हे टाकून घ्यायचं। आता इथे मी अंबारीची लाल मिरची पण टाकलेली आहे, कारण ज्याने रंग भाजीला असतो तो छान येईल म्हणून। आता हे चांगलं मिश्रण जे आहे ते चांगलं परतून घ्यायचं आणि परतून घेतल्याच्या नंतर इथे मात्र ना 1 ते 1.25 चमचा मी ना कराळूचं कूट टाकलेलं आहे। कराळूचं कूट जर आपण बटाट्याच्या भाजीमध्ये वापरलं तर ते खूप छान दाटसर रस्सा त्यामध्ये तयार होतो। त्यामुळे इथे आणि हा जे आहे ना हा कांदा आहे, म्हणजे तेलामध्ये चांगला मी फ्राय करून घेतला, त्याचं चांगलं खलबत्त्यामध्ये त्याला वाटून घेतलं आणि तेच कांदा मी यामध्ये टाकलेला आहे। त्याचमुळे मी कच्चा कांदा मात्र वापरलेला नव्हता। आता तुम्ही बघू शकता छान असं मिश्रण तयार झालेलं आहे। त्यानंतर ना माझ्याजवळ गरम मसाला आहे, म्हणजे जवळपास एवढा डब्बाभर हा गरम मसाला मी 1 वर्ष आधी बनवून ठेवला होता आणि तो तसाच्या तसाच राहिलेला आहे आणि ह्याची पण रेसिपी मी चॅनलवरती दिलेली आहे, जर बघितली नसेल तर नक्की चेकआउट करा। तर त्यातला मसाला जो आहे तो 1 चमचा मी यामध्ये टाकला, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि बारीक चिरलेले साला सकट बारीक चिरलेले मी बटाटे यामध्ये टाकले, कारण साल जर काढले ना तर भाजीचं म्हणजे पण जास्त गोडवटपणा येतो, त्यामुळे साल कधी मी काढत नाही। साला सकट बटाटे कट करून यामध्ये ॲड केलेले। आता चांगले परतून घेतले तेलामध्ये आणि जे काही साईडला गरम पाणी केलं होतं ते यामध्ये मी ॲड केलेलं आहे, म्हणजे ना भाजी जी आहे ती लवकर शिजेल। त्याचमुळे गरम पाणी यामध्ये ॲड केलं। बघू शकता 5 मिनिटानंतर छान अशी उकळी आली, बटाटे पण छान असे शिजून झाले होते आणि रस्स्याला पण असा दाटसरपणा आलेला आहे, म्हणजे मी शेंगदाण्याचा कूट वगैरे न टाकता पण इथे छान असा दाटसर रस्सा इथे तयार झालेला आहे। त्यानंतर भरभरून कोथिंबीर टाकली आणि बटाट्याची छान अशी रस्सा भाजी तयार झाली। व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, बाय।